श्री स्वामी समर्थ. आज आम्ही फायनली झाडं लावली बरं का. त्या अगोदर आज आहे संकष्ट चतुर्थी. तुमच्या सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आवरलं आणि दूध आणायला गेले नाही त्यावेळेस मला फुलं पण सापडले बरं का. तर आमचं दुधावाला ना दररोज दूध देतं ना, त्यामुळं सकाळचा चहा पण होतं. पण काल त्याने दूध दिलं नसल्यामुळं आज दूध नव्हतं, त्यामुळे मग दुकानात गेले आणि दूध पुढे घेऊन आले. हो, तिकडे तोपर्यंत दूध गरम करत होते. चला म्हटलं आपल्या देवपूजेची तयारी करावं. सकाळ सकाळ देवपूजा केल्यानं एकदम छान असं घर प्रसन्न वाटतं बरं का. चला म्हटलं आता आपल्या घरात धूप फिरवा. तर मी एका पंतीमध्ये ना थोडंसं धूप टाकली आणि कापराची वडी टाकली. सगळ्या घरात ना मस्त धूप फिरवली बरं का. एकदम छान असं वास पण येत होता ना आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण पण राहतं बरं का. त्यामुळे मला सकाळ सकाळ देवपूजा करून घेऊया. आता मी केलं आणि आमची देविका करणार असं कधी होणार आहे का. तर आता मी केलं म्हणून तिला पण करायचं होतं, पण तिला म्हटलं तुझ्या हाताला चटका बसून, पण ती कुठं शांत राहते. तिने पण सगळ्या घरात धूप परत फिरवली आणि ती तिथंच आरती करू लागली जागेवरच थांबून. मला वाटत होतं तिला पोळण पण नाही बरं का. सगळ्या घरात तिने छान धूप फिरवली. नंतर दे म्हटलं खुशी तुला पाहिजे का. तर खुशी म्हणली मला नाही पाहिजे. मग किचनमध्ये धूप लावली आणि मग ती तिथंच ठेवून दिली बरं का. सगळ्या घरात खूप छान वास येत होता. नंतर इथे छानच म्हणजे देवपूजा झाली होती. आज आमची खुशी पण माझ्या मदत होती करायला, त्यामुळे आमची देवपूजा झाली. एकदम छान वाटत होतं बरं का. अशा प्रकारे माझी आजची देवपूजा झाली. मस्त हरळ्या गळ्या लाल फूल गणपती बाप्पाला एकदम छान होतं बरं का. सगळं सापडलं आज. खूप छान वाटत होतं. आणि माझ्या गुलाबाचं फूल पण मी देवाला वाहिलं. आणि नंतर मग आमच्या ती आज धमा खूप दिवसांनी आली बरं का धमाबाई. मग आमच्या देवीचं खुशीचं चालू होतं की मम्मी तिला दूध दे. म्हणलं आता घरात तर दूध नाही, थोडंसं होतं ते तिला दिलं. नंतर म्हणलं हे मी झाडं जे घेतले होते चला म्हणलं आज ते कुंडीत लावून टाकूया. हे बांबूचं झाड मी शोसाठी आणलं होतं आणि ते पण आता म्हटलं कुंडीत लावून देते. आणि तर मी लावत होते. मग आमच्या देविकाने मस्त छान असं पाणी टाकलं. आता माती आणायचं कुठं जावं म्हटलं, मग आंब्याच्या झाडाखालचीच माती उकरली आणि कुंडीमध्ये टाकली. छान असे तर आम्ही झाडं लावली बरं का. खूप भारी वाटत होतं. 3 झाडं होते आणि 2 कुंड्या होत्या. मग शेजारच्या बाईची इथं ना एक बकेट होती, तर त्यांच्याकडून घेतली आणि त्याच्यात जास्वंदीचं झाड लावलं आणि एकात गुलाब एकात आणि ते बांबूचं पण लावून टाकलं बरं का. अशा प्रकारे बाहेर ठेवलं. आता बघू गाय ठेवते का नाही. आणि मनी प्लांट पण खूप भारी आलं होतं बरं का. आणि आज आहे फ्रेंडशिप डे. तुमच्या सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. आणि आज आमच्या स्कूलचं जे फ्रेंड होते का त्यांचा व्हिडिओ कॉल आला होता. आम्ही तिघीच ऑनलाईन होतो आणि कंप्लीट आम्ही 7 वर्ष झालं असेल, 7-8 वर्ष तेव्हापासून आज बोलतो बरं का व्हिडिओ कॉलवर. खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून. आता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं झाले. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. आणि व्हिडिओ आवडले करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.